सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकच्या भगूर येथे झाला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकचे भूषण आहे. भाषा शुद्धीकरणासाठी सावरकरांनी मोठे काम केले. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक आणि पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली. लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेताना जोसेफ मॅझेनी या इटालियन विचारवंताच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर सावरकरांनी केले. भाषांतराला सावरकरांनी दिलेली प्रस्तावना भारतीयांसाठी सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान ठरली. भाषा शुद्धीकरणासाठी सावरकरांनी मोठे काम केले. मराठी भाषेला दिनांक, महापूर असे 45 मराठी प्रतिशब्द दिले. सावरकरांचे भाषा शुद्धीचे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला दिलेली एक अमूल्य अशी भेट आहे. भाषा शुद्धीचे महत्व फार पूर्वी सावरकरांच्या लक्षात आले होते. त्यांनी 1925 मध्ये भाषा शुद्धीचा आग्रह धरत केसरी या वृत्तपत्रातून लेखन केले. त्या काळी त्यांना मराठी साहित्यिकांचा विरोध पत्करावा लागला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जळगाव येथे माधव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात त्यांचे भाषा शुद्धीचे तत्व मान्य करण्यात आले. सुरुवातीच्या काळात प्रत्यक्ष पटवर्धन त्यांचे कट्टर विरोधक होते, पण नंतर ते उपासक बनले. त्यांनी त्यांच्या अनेक कविता पुन्हा शुद्ध स्वरूपात लिहिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठीत अनेक प्रतिशब्द निर्माण केले. ते शब्द नुसते शब्दच नव्हते, तर त्या परकीय भाषेतील शब्दाला अगदी तंतोतंत बसणारे, मार्मिक व दर्जेदार होते. तारीख या शब्दाला त्यांनी दिनांक हा प्रतिशब्द दिला. टॉकीला बोलपट, डायरेक्टरला दिग्दर्शक, इंटरव्हलला मध्यंतर, रिपोर्टला प्रतिवृत्त, कॉर्पोरेशनला महापालिका, सुपरवायझरला पर्यवेक्षक, अर्जंटला त्वरित, कॉलमला स्तंभ, फीला शुल्क, नंबरला क्रमांक, सिनेमाला चित्रपट, म्युनिसिपालिटीला नगरपालिका, मेयरला महापौर, किंमतला मूल्य, ट्रस्टीला विश्वस्त, शहीदला हुतात्मा असे मराठीत अनेक प्रतिशब्द निर्माण केले.